सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या गाडीवर गटारीचे पाणी टाकल्याप्रकरणी अटकेतील आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे। या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12:15 ते 1 दरम्यान सोलापूर महानगरपालिका येथे भीम आर्मीचे अजय संतोष मेंदर्गीकर, श्रीकांत भिकाजी कांबळे, संगपाल परमेश्वर भांगे, सूरज नामदेव गायकवाड यांनी भीम आर्मी की जय हो, आयुक्त साहब तुम होश में आओ अशी घोषणाबाजी करीत त्यांचा मोर्चा घेऊन फिर्यादीच्या आयुक्तांच्या वाहनाकडे येत असताना दिसले। यावेळी आयुक्त हे मीटिंगमध्ये आहेत असे त्यांना सांगितल्यानंतर ते आरडाओरडा करू लागले व म्हणाले, आयुक्तांना आम्हाला भेटण्यास वेळ नाही, त्यांना जनतेसाठी वेळ नाही, तर मीटिंग महत्त्वाची आहे असे म्हणून भीम आर्मीचे मेंदर्गीकर यांनी अचानकपणे एक प्लास्टिकचे ड्रममध्ये ड्रेनेजचे घाण पाणी हे आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांचे वाहन क्रमांक MH13 EC 3320 या वाहनाच्या पुढील काचेवर व बोनेटवर टाकले। त्यामुळे त्यांच्यावर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 621/24 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 132, 324, 304, 7, 189, 190, 191 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 135, 142 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये सर्व आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल केले होते। आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादामध्ये आरोपींनी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला धाक दाखवून सरकारी कामात अडथळा केलेला नाही व आरोपीवर लावलेल्या कलमांमध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केल्याचे सांगितले। तेव्हा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रमसिंग भंडारी यांनी प्रत्येकी 15,000 रुपये त्यांच्या जामिनावर मुक्तता केली। यात सर्व आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य, ॲडव्होकेट सागर कांबळे, ॲडव्होकेट अजय कांबळे, ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती, ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले।